भैया तुमको बता रहा हूँ ना, मणिपुर अभी मत जाओ, उधर में बहुत सारा गोली वगैरह चलता है, उधर में मत रुको। आंघोळ करायला थांबलो होतो कारण ज्या पंपावर मी झोपलो होतो तिथं आंघोळीची सोय नव्हती. पुढे आल्यावर एक पंप होता तिथं आंघोळीची सोय होती. चांगलं मोटर वगैरे चालू पाईप उठाव मोटर वगैरे चालू होती. मोटर आपल्या मोटर खाली आंघोळ केली. बांगलादेशची राजधानी ढाका आहे ना, ती काय ते 280 किलोमीटरच होती. तर जाऊ शकत होतो आपण, पण तिथं पास. भैया तुमको बता रहा हूँ ना, मणिपुर अभी मत जाओ, उधर में बहुत सारा गोली वगैरह चलता है, उधर में मत रुको, जाके फिर वापस आ जाना, ठीक है। उधर में बहुत सारा प्रॉब्लम चल रहा है, ठीक है। क्या गोलियां चलती है, मतलब क्या बंदूक से गोलियां मारते हैं क्या? हाँ, उधर में बंदूक से गोलियां चलते हैं, उधर में मत रुकना, ठीक है। आदमी बिदमी में आते हैं क्या? हाँ, मार देता है उधर में आदमी, बहुत खतरनाक आदमी है इधर में। रात में पकड़ के गोला वोला छाट के फेंक देता है, ऐसे होता है इधर में, ठीक है। प्रवेश केलाय. 17वे राज्य मणिपूर आहे. तिकडे गाडी लावली आपली आणि इथं मणिपूर. मित्रांनो परमिट घेतलंय, असे असते परमिट. तर ते नसतं नारळ सोलायचा मोठा कोयता असं वाकडा असतो, ते कोयता घेऊन बसलेले होते. पुढे गेलो तर पुढे अजून एक ग्रुप. मी यू टर्न टाकला. ही बघू शकताय ट्रेन. इथं ही स्टिक तुटली होती, चिकट टेप होता, तेवढ्यात रिपेअर केली, पण ही काही रिपेअर व्हाय नाही. तर हाय असंच लावलं, हे पुचाकलाय पाय ट्रेन, ते तसंच हे केलंय मी. अलार्म वाजला 4:55 झाली. चला झोपतो अजून अर्धा तास, मग निघतो. इथं काही सोय नाही पंपावर आंघोळ बिंगोळीची काही. हर महादेव मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. इथं सकाळ 6 वाजता निघालोय. इथं काय आंघोळ करायला बी नव्हतं आणि टॉयलेटला बी नव्हता. इतका पंप चांगला नव्हता हे काय, म्हणजे राहायला दिलं त्यांनी सुविधा नव्हती आणि खूप कुठं होता. मेन म्हणजे मला 15 किलोमीटर अगोदर चांगला पंप भेटला होता, पण तिथं रेंज नव्हती. तिथं बाथरूम वगैरे होतं, सगळं होतं, आंघोळ पण झाली असती. काल अख्खा फुफुट्याने पाहिलेलो. तोंड पण एका हॉटेलमध्ये धुतलं, पायी बी तिथंच धुतलं. पाणीच नाही इथं तर काय ना. तर चला फायनली निघतोय आता. तिथनं पुढचे सगळे व्हिडिओ आडवेच काढण्याचा प्रयत्न काय नाही. ते इंस्टाग्रामला पण जातील आणि यूट्यूबला पण जातील अशा हिशोबाने, काय नाही ते यूट्यूबला येत नाहीत जास्त. तर चला बाय बाय. अरे राजा तू लड़का ठीक तो ले लो ना, बोलते हैं एक बात तो समझ में आता है सर, फॉरेन जितना एक आदमी का पूरा गाड़िया रुकना है. हर हर महादेव मित्रांनो, आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा. त्यातील दिवस आहे आज 49वा. तर 49व्या दिवशी मी इथं आंघोळ करायला थांबलो होतो कारण ज्या पंपावर मी झोपलो होतो तिथं आंघोळीची सोय नव्हती. पुढे आल्यावर एक पंप होता, तिथं आंघोळीची सोय होती. चांगलं मोटर वगैरे चालू पाईप उठाव मोटर वगैरे चालू होती. मोटर आपल्या मोटर खाली आंघोळ केली. बोरची मोटर होती, 1 नंबर आंघोळ झाली. काय पाणी विनी एकदम चकाचक आंघोळ झाली, काही अडचण नाहीये. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. बरेच जण विचारतात पंपावर राहिलं आंघोळ कुठं करायचो. तर आंघोळ मी अशी करतो, कुठं पाणी बिनी भेटलं ना तर करून टाकतो. हे पाहू शकता, हे सगळे झारखंडचे आहेत, इथं रोडच्या कामासाठी आलेले आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. हर हर महादेव मित्रांनो, आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा बारामती महाराष्ट्रात आहे. तर त्यातील आज दिवस 49वा आहे. 49व्या दिवशी मी सिलचर या शहरात आहे, आसाममधील. तर तिथनं बांगलादेश फक्त बांगलादेशची राजधानी ढाका आहे ना, ती काय ते 280 किलोमीटरच होती. तर जाऊ शकत होतो आपण, पण तिथं पासपोर्ट विजा लागतोय बहुतेक. तर आणि मी काल 2 दिवसापासून बांगलादेशच्या बॉर्डरनेच फिरतोय, कारण ते चेरापुंजी होतं ना, तिथनं फक्त 50 किलोमीटर पुढे गेलं की बांगलादेशची बॉर्डर होती. म्हणजे क्रॉसिंग नव्हती पण बॉर्डर होती. तिथं एक पॉईंट होता, पर्यटन स्थळ होतं ते, पण बांगलादेश व्ह्यू पॉईंट म्हणून पण होतं. ते खूप वळती होतं, त्यामुळे मी तिकडे गेलो नाही आणि वेळ पण लागणार होता. आणि काल दिवस म्हणजे मेघालय पूर्ण बांगलादेशच्याच बाँड्रीवर आहे. अजून त्रिपुरा आणि मिझोरम पण पूर्ण बांगलादेशच्याच बाँड्रीवर आहे. आणि इथं मी काल मुक्कामाला होतो आसाममध्ये 48व्या दिवशी. काय गावाचं नाव, खासिया म्हणून होतं. त्या गावात पण जवळपास 50% जास्त बांगलादेशीच पॉप्युलेशन होतं. म्हणजे भारताचीच असतील, नाहीतर तिकडून येऊन इथं भारताची स्थायिक झालेले असतील. माणसं सगळी चांगली स्वभाव आणि कुणी काय मला अडचण काय नाही आहेत, सगळी हेल्पफुल होती. पण ते बांगलादेशी असल्यागतच वाटत होतं. त्यांची बोलण्याची स्टाईल, ॲक्सेंट, दाढी वय नाही ह्याच्यावरून. माझ्याकडे काल रेंज नव्हती, ती रेंजच म्हणतोय, चार्जिंग नव्हती, नाही तर मी तिथं व्हिडिओ काढला असता काल. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. बाय बाय. हां.
भैया तुमको बता रहा हूँ ना, मणिपुर अभी मत जाओ, उधर में बहुत सारा गोली वगैरह चलता है, उधर में मत रुको, जाके फिर वापस आ जाना, ठीक है। उधर में बहुत सारा प्रॉब्लम चल रहा है, ठीक है। क्या गोलियां चलती है, मतलब क्या बंदूक से गोलियां मारते हैं क्या? हाँ, उधर में बंदूक से गोलियां चलते हैं, उधर में मत रुकना, ठीक है। आदमी भी में आते हैं क्या? हाँ, मार देता है उधर में, आदमी बहुत खतरनाक आदमी है, इधर में मत रुकना, ठीक है, जाके फिर वापस आ जाना। ओके ओके। ये भाई क्या बोल रहा था, गला क्या काटते हैं? ये आजा आजा आजा, इधर पकड़ में रात में पकड़ के गोला वाला काट के फेंक देता है, ऐसे होता है इधर में, ठीक है। से हम लोग तो जाना वाला था उधर में, मणिपुर में अभी नहीं जा रहा हूँ, ठीक है। उधर में जाने के बाद हम लोग को बहुत डर लगता है, इसलिए नहीं जा रहा हूँ, उधर में बहुत सारा प्रॉब्लम होता है, पता है। मित्रांनो, तर मी इथं मणिपूरच्या अलीकडं थांबलो होतो, गाडी चेन वाजत होती म्हणून या भावाचं गॅरेज आहे, तर त्यांनी नीट केलं चेनचं वगैरे, तर तो मला म्हणला की मणिपूरमध्ये जाऊ नका, ह्यो तर म्हणला डायरेक्ट गळा बिळा कापतात, तिथं जाऊ नका, आणि म्हणतं गोळ्या बिळ्या मारतात. आता जाऊन पाहतो मी संध्याकाळी मुक्काम करायचा का नाही करायचा. तर इथले लोकांनी मला अगोदर सांगितलं होतं, त्यामुळे मी तिकडं जायचं कॅन्सल केलंय. आता तिथे एंट्री करून माघारी यायचं का तिथं थांबायचं ते तिथं गेल्यावर कळेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. चला बाय बाय. फॉलो करो, बोलो. फॉलो कर देना, लाईक कर देना, शेअर कर देना, बाय बाय. हर मध्ये मित्रांनो, तर फायनली तुमच्या भावाने आपल्या ट्रिपच्या 17व्या राज्यात प्रवेश केलाय. 17वं राज्य मणिपूर आहे. तिकडे गाडी लावली आपली आणि इथं मणिपूरची बाउंड्री. इथं मणिपूरमध्ये जरा स्ट्रिक्ट आहे. इथं येणं लाईन परमिट आपण जे अरुणाचल प्रदेशमध्ये जसं काढलं होतं तसं काढायला लागणार. इथं लाईन लागली 100 रुपये देऊन त्यांचं असं येणं लाईन परमिट काढायला लागते. त्यानंतरच आपण आत जाऊ शकतोय. तसं लोकांना विचारलं तर लोक म्हणतात की आसाममध्ये की खतरा आहे जायला पुढं, आणि जर पोलिसांना वगैरे विचारलं तर ते म्हणतात टुरिस्ट लोकांना नाही काय भीती, ती त्यांच्यात भांडणं होत राहतात, तुम्हाला नाही काय करत असं म्हणणं आहे. तर बघूया आपण अगोदर मी जाऊन एका गावात हवाल पाहतो, त्यांच्या लोकांशी चर्चा करतो, तर तिथं मुक्काम करायचं का नाही हे ठरवतो. तर चला, तुमच्या भावाने फायनली ट्रिपच्या 17व्या राज्यात प्रवेश केला आहे, मणिपूर. ओके, बाय बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. चला बाय बाय. ते दिसतंय का तिथं अडवतात, तिथं एक रजिस्ट्रेशन करतात, नंतर नाही मणिपूरची गेट आहे मेन. आसाममधनं मणिपूरमध्ये यायचं. जिरबोम म्हणून गाव आहे. त्यानंतर इथं यायचं, तिथं आपली गाडी पार्किंग लावायची आणि इथं लाईनला थांबायचं परमिट बनवायला. मित्रांनो, परमिट घेतलंय, असे असते परमिट. तर ती आता घेतलंय, आता जाऊ शकतोय आत. 1 महिन्यासाठी असतंय 100 रुपयात. तर घेतलंय, बघूया काय होतंय. आता मला तर नाही फिरायची इच्छा आतमध्ये, कारण मला बरेच जण निगेटिव्ह जास्त आहेत पॉझिटिव्हपेक्षा. तर बघूया आत जाऊन कसं होतंय. हर हर महादेव मित्रांनो, आता मी आहे मणिपूरमध्ये, आणि मणिपूरमध्ये आता आपल्या ट्रिपचे 11,000 किलोमीटर कंप्लीट झालेत, आणि आता पाऊस येतोय. तुम्ही पाहू शकताय बाजूला पाऊस येतोय. तर मी मणिपूरमध्ये आलो, परमिट वगैरे असतंय, ते परमिट वगैरे बनवलं, आणि त्यानंतर गेलो मी 25 किलोमीटर गेलो, आणि तिथे एक कुकी समाजाचं गाव लागलं. तर तिथं नाही वे मला इथंच मी विचारपूस केली होती, तर म्हणे ते जंगली लोक आहेत, कोयता घेऊन बसतात, असं असतं, रोडलाच बसलेले असतात. आणि तसंच झालं सेम तिथं. नाही वे असे 3-4 पोरांचा ग्रुप होता ना, असे ते नसतं नारळ सोलायचा मोठा कोयताना असं वाकडा असतं, ते कोयता घेऊन बसलेले होते. पुढे गेलो तर पुढं अजून एक ग्रुप. मी U-टर्न टाकला, रिटर्न आलो. तर मला जसं इथं कळालं होतं तशी सिच्युएशन वाटली. नंतर मला तिथलं कळलं की म्हणले ते तुमच्या जीवाला धोका नाही करू शकत, तुमची फार पाय तर लुटमार करू शकतात, पैसे वगैरे घेऊ शकतात, बाकी काही नाही घेऊ शकत. तर अशा प्रकारे सिच्युएशन आहे. मी कल्टी टाकली. मी आता परत निघालो आहे आसाममध्ये, आणि आपण जाणार उद्या मिझोरमला. तर आपलं मणिपूर फिरून झालेलं आहे मित्रांनो. आपण आपल्या ट्रिपच्या 17व्या राज्यात प्रवेश केला होता. तर फायनली 17व्या राज्यात आपण जास्त काही फिरू शकलो नाही. तर सिच्युएशन लई डेंजर आहे भाऊ. कोयता बघूनच माझे फार म्हणलं चला निघा इथनं. चला, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. मी नाही वे परमिट वगैरे बनवलं आणि गेलो फिरायला. म्हणलं माझं टार्गेट होतं 100 किलोमीटर आज जाऊन माघारी यायचं. तर गेलो 25 किलोमीटर, आणि मी इथं बॉर्डरवर असताना सगळी चौकशी करून गेलो होतो. तर 70% लोक म्हणत होते जाऊ शकताय, तुमच्या जीवाला धोका नाही आहे काय, आणि 30% म्हणले जाऊ नका. मी तर रिस्क घेऊन गेलो 70% लोकांचं ऐकून. तर ज्या 30% लोकांनी जी मला इन्फॉर्मेशन दिली होती ना, तसंच मला दिसलं की तिथं लोक
असं मोठं कोयता घेऊन नवे बसले होते चौकातच, म्हणजे एका जागेवर बसले होते, परत पुढं बी बसले होते. मग मी तिथूनच कल्टी टाकली आणि रिटर्न आलो. तर नंतर तिथे एक आपलं आर्मीचं ही भेटलं कॅम्प. तिथं मग सांगितलं मी, तिथले सर होते जे ऑफिसर, तर त्यांनी मला सांगितलं की तुमच्या जीवाला वगैरे धोका नाही काही करत, ते फक्त तुमच्याकडचे पैसे वगैरे काढून घेऊ शकतात. आणि त्यानंतर ते सर एवढे चांगले होते, त्यांनी म्हणले की तुम्हारे इधर के लोग आहे. तर 3 आपल्या इथले भेटले, पुण्याचे, नाशिकचे आणि साताऱ्याचा भाऊ एक होता. तर त्यांनी मला जेवण वगैरे चाललं, खूप आतमधनं फिरून वगैरे दाखवलं. आणि जेवण वगैरे त्यांचं जेवण नव्हतं आलं, ते मला थांबून ठेवलं, म्हणले जेवण केल्याशिवाय तुम्ही जायचं नाही. जेवण वगैरे चाललं आणि त्यांना भेटून खूप भारी वाटलं. खूप जे बाकीच्या राज्यातले होते ते पण खूप भारी लोक होते. तर आर्मीवाले लोक खरंच भारी असतात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो करा आर्मीवाले लोकांसाठी. माझ्या मित्रांनो, आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा. त्यातील दिवस आहे आज 49वा. 49व्या दिवशी फायनली गाडी धुतोय. मला दसऱ्या दिवशी धुवायची होती, पण दसऱ्या दिवशी बंगालमध्ये मी होतो आणि बंगालमध्ये दसऱ्या दिवशी सगळी दुकानं बंद असतात, त्यामुळे वॉशिंग सेंटर काही उघडं भेटलं नाही. आता मी मणिपूरमध्ये, तर तिथून धुतोय गाडी. तर चला, फायनली गाडी पण म्हणून मला आंघोळ घातली. बाबा लय घाण झाली होती. मित्रांनो, लय दिवसातनं गाडी धुतोय, जवळपास 49 दिवस चालवली गाडी, त्यानंतर गाडी धुतोय आता. लय इंजिनवर ह्याच्यावर लय चिखल बसला होता. मित्रांनो, आता फायनली गाडी वगैरे धुतल्यानंतर 48 दिवसानंतर गाडी धुतल्यानंतर मी आसाममध्ये आलोय आणि आसाममध्ये एका पेट्रोल पंपावर राहणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला, बाय बाय.